म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं करायचं. बघा, तुमचा निषेध करतो आम्ही, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय आहे? काय भूमिका आहे? काय चालली? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही, काय आंदोलन केलं तुम्ही सभागृहात? आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडली, अहो, तुमची शिवसेना राजकारण करते. शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भिडलेत ते नाशिक मधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. याच खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्यानं गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमने सामने आल्या. यावेळी वातावरण चांगलंच तापलं. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमुळे अपघातात जीव गेलेल्या लोकांचे फोटो आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन महापालिकेत ठिय्या दिला. पण त्याच वेळी शिंदे सेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे देखील तिथंच उपस्थित झाले. त्यावेळेला काय घडलं हे तुम्हीच पहा. संघटना आहे. तुम्ही आत्ताशी आले, आमचे शिवसैनिक सकाळपासून इथं आंदोलन करतात. आम्ही पण सकाळपासून नाही, तुम्ही आता आले. तुम्ही बघा, ऐकून घ्या. तुम्ही नाही, ऐका तुम्ही ना, आता आले. तुमच्या सगळं विकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे. मग खड्ड्यांचं जबाबदारी कोण घेणार? तुमची शिवसेना राजकारण करते, आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडती. बरोबर आहे. आणि ऐका ना, याच्यामध्ये भावनिक भाग आहे, याच्यामध्ये कुठं राजकारण आपण बघा, नगर विकास खातं हे शिंदे साहेबांकडे आहे. शहरातल्या खड्ड्यांची आज परिस्थिती काय झाली? ऐकून घ्या. विषय आहे तो म्हणजे माझ्या- सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायचं. म्हणजे एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्यासारखं हे करायचं. बघा, तुमचं आंदोलन नाही, नाही, विरोधक कशी भूमिका तुमची काय आम्ही या दाखवा पाहिजे. गोष्टीचा निषेध करतो. अहो, तुमचा निषेध करतो आम्ही, विरोधक म्हणून तुमची भूमिका काय आहे? हे काय? काय तुमची भूमिका भूमिका काय आहे? चालली? सभागृहात तुझं थांबत नाही तुम्ही, नाही, काय नाही, आंदोलन कोण केलं तुम्ही म्हणतं? सभागृहात? अहो, सभागृहात बोलू काय दिलं आंदोलन जात केलं सभागृहात तुम्ही? नाही. सभागृहात तुम्हाला तरी बोलू दिलं जाते का? अहो, आम्हाला बोलू कोणाला दिलं सांगता? बोललो आम्ही, एक तास अरे बोललो. हो, काही नाही, काही नाही. सभागृहात आम्ही- धमकी बघा, दिली जाते. आमची- जर आमची- जास्त कोणी काय बोललं तर 6 महिन्यासाठी निलंबन अहो, केलं विरोधकाची भूमिका जाईल. दाखवा तुमची काय? मग आमची शिवसेना जनसामान्यांसाठी भांडली, अहो, तुमची शिवसेना राजकारण करते. तुम्ही विशेष महासभेची मागणी करताय आणि होत नाही. होय, काय होय, चाललंय? महासभा होणार 100%. कधी डिक्लेअर केली? आज केली सकाळी. आज आम्ही आंदोलन केल्यावर डिक्लेअर तुम्ही केली. आंदोलन केल्यावर ऑलरेडी त्याचा पत्रव्यवहार केला, आम्ही त्याची मागणी नाही, केली. पत्रावर आम्ही केलेलं आहे. हे बघा, विरोधक म्हणून तुमची कुठली आम्हाला भूमिका दिसत नाही आतापर्यंत. बरोबर आहे. जबाबदारी झटकायची त्यापेक्षा तुम्ही विरोधक सत्तेच्या बाहेर या, विरोधी आमच्यासोबत उभे राहा. काय तुमचं आंदोलन दाखवा ना तुम्ही हो, आतापर्यंत. विरोधी पक्षातच आहे ना आम्ही. पूर्ण तुम्ही शहरात- सत्तेत राहून कसं काय आंदोलन करताय? आम्ही जनसामान्यांसाठी जनसामान्यांसाठी जिथं गरज आहे तिथं आंदोलन करायची गरज आहे, आंदोलन करणार आम्ही. बरोबर. म्हणजे खातच तुमच्याकडे आहे, त्याच्याबद्दल कसं काय आंदोलन करता? खात्याबद्दल नाही आंदोलन आहे. मग खड्डे कसे काय पडले? अहो, ती जबाबदारी कोणाची? आम्ही- नगर परिषदेचं काम आहे. जनसामान्यांसाठी शेवटी अहो, एक संबंधित महापालिका कोणी? ऐकून घ्या, जो कोणी इथं ठेकेदार आहे ज्यांनी काम केलं होतं मग संबंधित करा काम- मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. त्याच्यावर दाखल सांगितलं ना, माहिती असून दिले ना. बघा, 2 महासभेपूर्वीच महापौरांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढं गुन्हा दाखल झाला. ठीक आहे ना, कसं दाखवलं त्याला बघू. आता का? म्हणजे अजून किती बळी जाण्याची वाट पाहतो. तुमचे उपमहापौर शेजारी होते रुलिंग देताना. महापौर जरी होते कधी होणार? ते बघा, रुलिंग दिल्यानंतर 3 लोकांचा बळी गेला. म्हणजे आता अजूनही तुम्ही किती बळी जाण्याची वाट पाहता? वय झाला, याच्या पुढे कुठला अपघात होता कामाने संबंधित जेवढे काही खड्डे असतील ते सगळे त्यांनी बुजवले पाहिजे असं आम्ही सांगितलंय. मग तुम्ही आता का सांगताय? शहरात आधीच कुंभमेळ्यानिमित्त होत असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नाशिककर त्रस्त आहेत. त्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आता नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप होतोय. यावरून राजकारणही पेटलंय. शिंदे सेनेनं एकीकडे ठाकरे सेनेविरोधात आंदोलन करून उत्तर दिलंच, पण मित्रपक्ष भाजपचीही कोंडी केल्याची चर्चा आहे. राजकारण होत राहील, पण गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककर भोगत असलेल्या मरण यातना कधी थांबतील असा सवाल आता नागरिक विचारतायत. नाशिक मधल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.